जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी भाजपला स्पष्ट संदेश दिलाय. भाजपने 2 पक्ष फोडले तरीही 12 पैकी फक्त एका ठिकाणीच भाजपला एकहाती सत्ता मिळाली. इतकंच नाही तर जे 2 पक्ष फुटले आहेत ते एकत्र धरले तरी त्यांची संख्या भाजपच्या जवळपास जाते. आणि जर मूळ महाविकास आघाडी एकत्र धरली तर ती संख्या भाजपच्या जवळपास दुप्पट होते. म्हणजेच महाविकास आघाडी फोडून भाजपला फारसा फायदा झालेला दिसत नाही. एक दिवस असा येईल की केंद्रातून भाजपची सत्ता गेली तर ईडीच्या भीतीमुळे भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे परत जातील. आणि जेव्हा ईव्हीएमची मदत नसेल तेव्हा भाजपला भविष्यात एक जागेसाठी संघर्ष करावा लागेल. तो दिवस आता फार लांब नाही. आता या 12 जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेचा परफॉर्मन्स कसा आहे हे मी पुढच्या 5 ते 7 मिनिटात तुमच्यासमोर मांडणार आहे. सर्वात आधी आजपर्यंतचे म्हणजे सुमारे दुपारी 4 वाजेपर्यंतचे निकाल आणि आकडे पाहूया. जिल्हा परिषद म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. झेडपीचा सदस्य हा भविष्यात आमदारकीचा दावेदार असतो. एखादी व्यक्ती झेडपीमध्ये 1-2 टर्म निवडून आली तर ती पुढे विधानसभेची निवडणूक सहज लढवू शकते आणि जिंकण्याची शक्यता जास्त असते. कारण झेडपी सदस्याचं कार्यक्षेत्र साधारणपणे आमदाराच्या मतदारसंघाएवढंच असतं. एका विधानसभा मतदारसंघात साधारण 3 ते 4 झेडपी सदस्य येतात. म्हणूनच झेडपी निवडणूक ही खूप महत्त्वाची असते. आज झेडपीमध्ये कोण जिंकतो यावर उद्याचे आमदार आणि खासदार ठरतात. पंचायत समिती, झेडपी, नगराध्यक्ष अशा सगळ्या पातळ्यांवर कार्यकर्त्यांनी केलेल्या कामावर त्या जिल्ह्यात भविष्यात कोणाचा प्रभाव राहणार हे ठरतं. आता या 12 जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना आणि भाजपचे किती सदस्य निवडून आले हे जिल्ह्यानुसार पाहूया. या 12 जिल्हा परिषदांमध्ये धाराशिव, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, रायगड, पुणे, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, परभणी आणि सातारा यांचा समावेश होता. सर्वात आधी धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे 5 झेडपी सदस्य निवडून आले आहेत. हे 5ही सदस्य भविष्यात आमदारकीचे दावेदार असू शकतात. त्या जिल्ह्यात पक्ष कसा वाढेल हे या झेडपी सदस्यांच्या कामावर आणि मेहनतीवर अवलंबून असतं. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे 2 झेडपी सदस्य निवडून आले आहेत. आता खरं सांगायचं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधून आपले साधारण 5 सदस्य निवडून आलेले आहेत आणि रायगड जिल्ह्यातूनही जवळपास 5 सदस्य निवडून आले आहेत. म्हणजे कोकण पट्ट्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमधून एकूण साधारण 12 सदस्य निवडून आलेले आहेत. इथे मी मुंबई सोडून फक्त कोकणाबद्दल बोलतोय. आता तुम्ही म्हणाल की धाराशिवमध्ये शिंदे गटाचे 12 सदस्य आहेत आणि आपले फक्त 5 आहेत. सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटाचे 8 आहेत आणि आपले 2च आहेत. रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचे 26 आहेत आणि आपले 5 आहेत. पण एक गोष्ट आजच्या घडीला अगदी स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. शिवसेना आज एका संक्रमणातून जात आहे. शिवसेना आज कठीण काळातून जात आहे हे मान्य करावंच लागेल. भाजपच्या आशीर्वादाने, कमळाच्या आशीर्वादाने शिवसेना अशा टप्प्यावर आणली गेली आहे जिथे शिवसेनेसाठी ही करो किंवा मरोची लढाई आहे. तरीसुद्धा सर्व शिवसैनिकांच्या आशीर्वादाने, सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने, मायबाप शिवसैनिकांच्या आणि मायबाप मतदारांच्या आशीर्वादाने शिवसेना अजूनही उभी आहे. शिवसेना अजूनही तरुण आहे आणि तरुणच राहिलेली आहे. आजच्या परिस्थितीत शिवसेनेचा एक जरी सदस्य निवडून येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आजच्या काळात मशीनपासून ते सदस्य चोरण्यापर्यंत सगळं काही चालू आहे. कार्यकर्ते चोरणं दूरची गोष्ट, थेट उमेदवारच घेऊन जाण्यापर्यंत प्रकार झाले. उमेदवाराने कसाबसा अर्ज भरावा, तो अर्ज टिकावा, माघार घेतली जाऊ नये आणि निवडून आल्यानंतर तो सदस्य आपल्या पक्षातच राहावा, या सगळ्या टप्प्यांमध्ये शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागतो आहे. अशा परिस्थितीत कोकणामधून 5, 5 आणि 2 असे 12 सदस्य निवडून येणं माझ्या मते खूप महत्त्वाचं आहे. आता या 12 झेडपी सदस्यांनी आपापल्या पद्धतीने आपापले विधानसभा मतदारसंघ वाटून घेतले तर भविष्यात कोकणामध्ये शिवसेनेचे 12 मजबूत मावळे तयार होऊ शकतात. ही जबाबदारी या झेडपी सदस्यांवर दिली गेली पाहिजे. त्यामुळे तळागाळापर्यंत चांगलं काम होईल. भास्कररावांचा मुलगा विक्रांत जाधव याचा मला विशेष अभिमान वाटतो. तो मुलगा आपल्या वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. एवढंच नाही तर विक्रांत जाधव यांनी गुहाघरची झेडपीची जागा पुन्हा निवडून आणली आहे. या जागेला पाडण्यासाठी सगळा विरोधी पक्ष एकवटला होता, तरीही त्यांनी विजय मिळवला. कोकणामध्ये भास्करराव हे एकमेव आमदार असले तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण कोकणाचं नेतृत्व भास्करराव अतिशय उत्तमपणे करत आहेत. या माणसाला तोड नाही. त्यांच्या कामाला अडकाठी घालण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही. आणि विक्रांत जाधव याच्यामध्येही तेच सामर्थ्य आणि तोच कॅलिबर दिसतो. त्यांनी स्वतःची जागा निवडून आणली आणि त्या भागात शिवसेना मजबूत केली. शिवसेनेचा हा चिरंजीव निवडून येणं शिवसेनेसाठी खूप गरजेचं होतं आणि ती सीट त्यांनी जिंकून दाखवली. आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेबांनी एक विधान केलं आहे. पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही या निकालाकडे कसं पाहता, तेव्हा त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाने इंग्रजांची नीती वापरली आहे. 2 पक्ष फोडल्यानंतर त्यांना अपेक्षित निकाल मिळतोय, पण एक दिवस असा येईल की भारतीय जनता पक्षाला एक जागेसाठी, एक मतासाठी आणि एक उमेदवारासाठी मोठी कसरत करावी लागेल आणि तो दिवस फार लांब नाही. अविनाश दादांनी हे अगदी बरोबर म्हटलं आहे. ते म्हणाले की शिवसेनेचे 2 तुकडे केले, राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले आणि त्यातून विजय मिळवला. जर या दोन्ही पक्षांची मतं एकत्र धरली तर ती भाजपपेक्षा जास्त आहेत. पण इंग्रजांची डिवाइड अँड रूल नीती वापरल्यामुळे भाजपला आज हे यश मिळत आहे. मात्र हा सूर्यही एक दिवस मावळेल. भविष्यात भारतीय जनता पक्षाला एक जागा जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल.
एक जागेसाठी भाजप तडफडताना दिसेल. अविनाशदादांचे हे शब्द फार लवकर खरे होणार आहेत. आपण 70-75 वर्षांची काँग्रेससुद्धा पडताना पाहिली आहे. देशातून काँग्रेस अशा प्रकारे बाजूला जाईल असं कुणालाच वाटलं नव्हतं, पण ते घडलं. मायदाब जनतेच्या मनात काय आहे हे आपण ठरवू शकत नाही. भविष्यात भारतीय जनता पक्षाचीही अशीच अवस्था होईल. आता मी तुम्हाला एकत्रित आकडेवारी सांगतो, कारण समोरच्यांचे आकडे का सांगितले नाहीत असा प्रश्न तुम्ही विचाराल. भारतीय जनता पक्षाचे 210 सदस्य आहेत. शिंदे गटाचे 122 आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 120 आहेत. काँग्रेसचे 48 आहेत. शिवसेनेचे म्हणजे आपले 40 आहेत. शरद पवार साहेबांच्या गटाचे 19 आहेत. मनसेचे 2 आहेत आणि इतरांचे 26 आहेत. शिवसेनेने हाताशी काहीही नसताना 40 झेडपी सदस्य निवडून आणले आहेत. हा विजय काही कमी नाही हे लक्षात ठेवा. अनेक गोष्टी आणि अनेक घटक यामागे काम करत असतात. जर अजित पवार गटाचे 220, शिवसेनेचे 40, काँग्रेसचे 48, शरद पवार गटाचे 20 आणि मनसेचे काही धरले तर एकूण आकडा साधारण 230 ते 235 झेडपी सदस्यांपर्यंत जातो. तर महायुतीचा हा आकडा साधारण 328 ते 328 पर्यंत जातो. आकडे वाईट नाहीत. आता जर पंचायत समिती आणि नगरपंचायतींचा निकाल पाहिला तर भारतीय जनता पक्ष 305 ठिकाणी आहे, शिंदे गट 220 ठिकाणी आहे आणि उद्धव साहेबांची आपली शिवसेना जवळपास 160 ठिकाणी आहे. काँग्रेस 90 ते 100 ठिकाणी आहे आणि इतरांचा आकडा 23 आहे. खरं तर ज्याच्याकडे सत्ता असते त्याच्याकडे झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कल जातो, कारण निधी जिल्हा नियोजनातून, पालकमंत्र्यांकडून आणि झेडपीकडून जात असतो. अर्थ खातं कोणाकडे आहे याचाही त्यावर परिणाम होतो. पण एकंदरीत जर फक्त शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर आपल्या ज्या 40 जागा आहेत त्या 40 जागा कुठेही कमी नाहीत. म्हणूनच एक गोष्ट स्पष्ट आहे, आज आकड्यांचा खेळ कुणाच्या बाजूने असला तरी राजकारण फक्त आकड्यांवर चालत नाही. संघर्ष, निष्ठा आणि तळागाळात उभं राहण्याची ताकद ज्याच्याकडे असते तोच पक्ष टिकतो. शिवसेना आज अडचणीत आहे हे मान्य आहे, पण संपलेली नाही. उलट या कठीण काळातही 40 झेडपी सदस्य निवडून आणणं ही साधी गोष्ट नाही. ही 40 माणसं म्हणजे उद्याचे आमदार, उद्याचे नेते आणि उद्याची ताकद आहे. सत्ता आज कोणाकडेही असू शकते, पण जनतेचा विश्वास कायम मिळवणं हीच खरी सत्ता असते आणि तो विश्वास शिवसेनेने अजून गमावलेला नाही. त्यामुळे आज हार जीत काहीही असो, शिवसेनेची लढाई संपलेली नाही. उलट ही लढाई नव्याने सुरू झाली आहे आणि इतिहास सांगतो, शिवसेना लढायला उभी राहिली की परत उभी राहते.